नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तर सुरुवातीला आपला परिचय करून द्या. माझं नाव मोहन हा. निवासप्पा, राहणार मोकळे, हा. तालुका कराड, जिल्हा सातारा. बरोबर. सध्या किती गाय आहेत गोठ्यामध्ये? आता सध्या 20 गायी आहेत. हा हा. लहान मोठे 20 गायी आहेत. लहान मोठ्या, बारीक मोठ्या, कालवडी आणि गाय मिळून 20 आहे. 20 गायी आहेत. फक्त गायी किती आहेत सध्या? गाय आता 17 गायी आहेत. 17 गायी, 3 कालवडे. हा हा. सुरुवात कशी झाली तुमची या व्यवसायात? सुरुवातीला मी 2007 साली एक लहान पाडी आणली होती 4 दिवसाची. त्यापासून आपण सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला आम्ही पाडेच तयार करत होतो. गायी काही डायरेक्ट मोठ्या पण घेतली नाही. तर 2009 साली आम्ही फर्स्ट टाइम पहिली गाय घेतली होती. परत आम्ही हळूहळू स्ट्रगल करत त्या 27-30 पर्यंत गायी गेले होते. तर त्या एवढं ब्रीड एवढं खास वाटत नव्हतं, पण 2016 साली आम्ही सर्व गायी विकल्या. आणि 2017 साली आम्ही नवीन 4-5 गायी घेतल्या. त्या 4-5 गायी घेऊन त्याचा अभ्यास करून मग त्यातल्या 2-3 गायी सिलेक्टिव्ह ठेवल्या आणि त्याची आपण तयार केलेली बस. म्हणजे कमी दुधाच्या गायी कमी गायी, कमी गाय दुधाच्या गायी म्हणा, नाहीतर कंटिन्यू दूध देणार आहे. नाहीतर काय काय करतात, वेळेवरती 2-3 महिने गायी दूध देतात, परत कमी येतात. पण आपण कंटिन्यू राहण्यासाठी दुधासाठी आम्ही 2-3 वर्ष अभ्यास केला, कुठली गाय किती जाते काय. मग त्याने आपण परत इम्पोर्टेड सिमेंट घेऊन कालवडी तयार करून आता सेकंड जनरेशन मध्ये आलोय. म्हणजे इम्पोर्टेड सिमेंटची गायी तुम्ही तयार केली. म्हणजे लोकल सिमेंटच्या गायी कंटिन्यू दूध देऊ शकत नाही. लोकल सिमेंटचं म्हणा, पण त्या गायच्यात कॅपॅसिटी पाहिजे ना पहिल्यांदा तेवढी दूध द्यायची. लोकल गायीपेक्षा इम्पोर्टेड सिमेंट दूध देते का, तर देतच इम्पोर्टेड सिमेंटच्या कालवडी. आता माझ्याकडे इम्पोर्टेड सिमेंटच्या एक 9 कालवडी आहेत. 9 कालवडी आहेत आणि बारक्यात 3. सध्या टॉपची गाय किती लिटरची आहे? टॉपची गाय माझ्याकडे 48 लिटरची. 48 लिटरची. म्हणजे तुम्ही विकत आणल्या का? नाही, घरीच तयार केली. आपण घरात अभ्यास करून 3 वर्ष आपण हे करून स्ट्रगल करून त्यांना ती तयार केली. 48 लिटरची गाय तयार केली गोठ्यावर. म्हणजे आता किती वेताला आहे ती गाय? ती आता काय 4थ्या वेताला आहे. 4थ्या वेताला 48 वेळाली आता ती गाय. दूध किती आहे सध्या? ती आता सध्या चालू 42 लिटर दूध चालू आहे. 42 लिटर दूध आता चालू एक महिना गाय वेळलेली, ताजी वेळलेली. आता ही कंटिन्यू दूध देणार? हो, देणार. बरोबर. आठवताना आता ही किती लिटर? आठवताना 20-22 लिटर दूध असतं. 20-22 लिटर दूध असणार. ही मोठी गाय बघतो आता आठवलेली गाय. आठवल्या काय? आठवली. वेल्यावर किती दिलं होतं? तिचं दूध 47 लिटर दूध आहे. 47 लिटर. आता तिसऱ्यांदा आता वेणार आहे. तिसऱ्यांदा वेणार आहे. म्हणजे ह्या वेताला 50+ चालेल? चालेल, सहज चालेल. बघू शकता मित्रांनो गायचं स्ट्रक्चर. जरा गाय जवळ जावा, गायचं स्ट्रक्चर नाही गाय पळून जा. बघू शकता. अजून एखादी गाय आहे का जास्त दूध देईल काय? ते पण जास्त दूध आहे. पहिल्यावर 32 लिटर दूध दिले, आता सेकंड बंद आठवलेले. काळी गाय असून दूध दिले? हो, काळी गाय नाही, इम्पोर्टेड होत आहे. म्हणजे माणसं म्हणते काळी गाय. काळी गायचा विषय नाही, कलर कोणता पडेल सांगू शकत नाही. आता ही 42 लिटर गाय दूध देणार आहे, तिची ती पाडे. होय. ते तुम्हाला बोललो का नाही, 47 लिटर देते ती. आणि ह्याच गायची ती दुसरी पाडे. तिनं पहिल्या देताना 34 लिटर दूध दिलंय. आता ते 1.25 महिना चालू आहे तिला. ती बसलेली? बसलेली. आता ही बारीक ती पाडे दिसत्या, हे पहिल्यावर सध्या किती? आता सध्या ती 28 लिटर दूध देते. जास्त मोठी पण नाही, जास्त मोठी नाही. आता जास्त आदत आहे. अजून आदत आहे. आदत पाडे 28 लिटर दूध. बघू शकता मित्रांनो, आदत असून पाडे 28 लिटर दूध आहे. बघू शकता. ही जर गाय दुसऱ्या तिसऱ्या वेताची झाल्यावर दूध किती देईल तुम्ही अंदाज लावू शकता. ही कुठलं ब्रीड येते खाली? हे एबीएस आहे. एबीएस. ही खाली बसलेली लाल गाय, हे आपण हे गायचं वैशिष्ट्य काय, ही गाय 28 दूध देते. ह्या गायला आता 7वा चालू आहे. बंद करायला घेतल्या आता तरी नाही म्हणजे, तर तिला एक दिवसात तरी 8 लिटर दूध आहे. ते दूध आपोआप पडतं नाही काढलं. आणि हिचं दूध देण्याची क्षमता किती आहे? हे दूध देण्याची क्षमता 35 लिटर आहे. 35 लिटर आहे. किती वेताची गाय? हे आता 4थ्याच्या गाभण आहे. 4थ्याच्या गाभण आहे. तांबूस दिसते जरा गाय. तांबूस दिसते. त्याची आई काळसर होती, तांबूस झाली, जर्सी मध्ये आली. जर्सी मध्ये झाली का? ठीक आहे. ती कालवड दिसते कुठल्या सीमेची? ती आरमाड आहे. एबीएस आरमाडा का? तिची आई कुठे गेली? ही तिची आहे. ठीक आहे. पहिला रोज असताना हे झालेलं आहे तिचं. आता सेकंड आठवलेली. तिने आता पहिले त्याला 27 लिटर दूध दिले. 27 लिटर. ते बघा आता दात तिनं नुसतं जास्त पाडलेला आहे. आता दुसऱ्याच्या आठवले. ही पाडी किती दूध दिला अंदाज काय सांगता येईल? ही पाडी अजून गाभ नाही, पाडी अजून लहान आहे. तरी गाय झाल्यावर गाय झाल्यावर 27+ दिलं पाहिजे. आईन दिले म्हणजे 27+ दिले पाहिजे. दिलेच पाहिजे. आता माझ्याकडे सगळ्या 30-35+ गाई सगळ्या तयार केलेल्या, सगळ्या घरात तयार केलेल्या, एक सुद्धा विकतची नाही. आता सुरुवातीला म्हणजे तुम्ही सांगितलं की 5-6 गाई विकत घेतल्या,
मग त्या तुम्ही म्हणजे विश्वासाने व्यवस्थित हो, विकत माझा घेतल्या. मित्रच आहे सुशांत जाधव सोनेचवाडी. हा. त्याच्याकडनं आपण 5 कालवडी आणले होते. ते पण पहिल्यावर कालवडी आणले होते. हा हा. आणि ते पण टॉपचेच कालवड होते. हा. त्यामुळे आपण ते घेतले होते. पहिल्या रोला किती दूध दिलं त्यांनी? ते पहिल्या रोला त्यातल्या 2 गायींनी 32-33 लिटर दूध दिलं. पहिल्या रोला? हा, पहिल्या रोला. हा. आणि बाकीच्या 28-29 दूध दिलं होतं. हा हा. मग त्यांचे काय केले आपण त्याचे अभ्यास करून मग ते सेट केलं. त्याच्या इम्पोर्ट रेसिपी भरून मग ते वस्त्र तयार करून ते गायी आपण विकून टाकले. हा हा. म्हणजे स्ट्रगल करतच येतो. हो, स्ट्रगल करतच. हा हा हा. आता त्यांच्या खाण्याचं मॅनेजमेंट कसं आहे? खाण्याचं मॅनेजमेंट त्यांचं खाद्याचं कसं आहे, हम्म. आता दूध देईल तसं आहे. बरं, शक्यतो 48 लिटरच्या गाईचं सांगा फिडिंग तिला मॅनेजमेंट. फिडिंग मॅनेजमेंट मध्ये तिला 4.5 किलो खाद्य टाकायचं. एका जास्त खाऊन पण टायमिंगला ती काय पचत नाही. हा. आणि मका कंटिन्यू आपला 12 महिने मका असतो गाईस. चाऱ्याला मका चारायला काय? मका असतो. हा. सध्या पाण्याचं ते तुम्ही बाउल केली, बावला. मग त्याचा उपयोग कसा झाला तुम्हाला? हे आम्ही काय केलं होतं, आमच्या हम्म. बंधुराजने युट्यूबवर बघून हा. 5-6 वर्ष झाले त्याने ते युट्यूबवरती बघितलं होतं बाउलचं. हे हा. आपण बाउल काय केलं होतं, ते बाउल आपल्याला अवेलेबल नव्हते कराड तालुक्यात. आपण इस्लामपूरवरून ते बाउल मागवले होते. हम्म. इस्लामपूरवरून आपल्याला ते बाउल मिळाले होते. हा हा. त्या बाउलचा फायदा एक आहे की पाणी वेस्टेज होत नाही. हम्म. आणि पाणी सारखं गव्हाणे कंटिन्यू आम्ही आपला कसं आता एक 10 वर्ष झालं, 8 वर्ष झालं ओपन गोठा आहे. फार्म आहे. आपल्या पहिले बांधून गाय असायच्या. हा. बांधून गाय असल्यामुळे काय झालंय, गव्हाणे पाणी सारखं कंटिन्यू ठेवल्यामुळे ते गव्हाणे खराब व्हायला लागले. तर त्यामुळे काय केलं, मग त्याने युट्यूबवर बघून त्याने अभ्यास करून मग तो म्हणला आपण बाउल असूया. मग ते आता बाउल सिस्टीम केलं. बाउल सिस्टीम 1 नंबर आहे. हा हा. जेव्हा ज्याला पाहिजे ते पाणी प्यायचं. आता ओपन गोठ्यात आम्ही बाउल सिस्टीमच केली. त्यामुळे ज्याला पाणी पाहिजे तेवढं पाणी पिते. कंटिन्यू 24 तास पाणी राहते. हा हा. म्हणजे बाउलचा फायदा झाला. बाउलचा फायदा भरपूर आहे. हा हा. आता तुमचं म्हणजे आतापर्यंत खर्च किती आला, म्हणजे गोट्याला खर्च किती आला? आता कसं झालंय, आमचं पहिला आम्ही सुरुवात केली ते आमचा हा. हा गोठा नव्हता. आमचा गोठा तर आपल्या घराच्या शेजारी गोठा होता. हा. तेव्हा आम्ही 11 साली गोठा बांधला. हा. आता आम्ही सुरुवातीला काय केलं, 15 गायींचा गोठा बांधला. ते आपली अपेक्षा पण नव्हती एवढं वर जाईल म्हणून. त्यामुळे आम्ही ते काय केलं, 10 गायी 5 पाड्यांसाठी गोठा बांधला होता. 2017 साली परत 2017-2018 ला परत जास्त गाय व्हायला लागली. परत आम्ही विकायला लागलो. परत डोक्यात घेतलं की अजून एक गोठा बांधला. 2022 साली दुसरा गोठा बांधला. ते पण 15 गायींचा बांधला. म्हणजे हा व्यवसाय चालू केलाय तुम्ही, त्याला किती वर्ष झाली? मला 16 वर्ष झाले. 16 वर्ष झाली. म्हणजे 16 वर्षाचा अनुभव तुम्हाला या व्यवसायातला आहे. हो. आता जर तुम्ही तुमच्या गोठ्यातल्या गाय गेल्या, म्हणजे हत्तीसारख्या माणसानं भरलेल्या गाय दिसतात. म्हणजे ह्याचं रहस्य काय आहे? रहस्य म्हणजे त्यासनी चारा हे आहे ना, चारा पौष्टिक असल्यामुळे त्यासनी आम्ही ऊस घास गवते असं काही घालत नाही. मका मका कंटिन्यू असते. हा हा. आता काही वेळेला म्हणजे मका उपलब्ध होत नाही, म्हणजे काय वातावरणाचा बदल असेल किंवा पावसाळ्या टायमिंग पावसाच्या टायमिंगला ते काय करतो आम्ही, 10 एक टनाची मुरगाची गाडी घेऊन ठेवतो. तसं काय शॉर्टेज वाटतं त्यामुळे ऊस आपल्याला आपले जे मका टाकते चारा टाकायला आहेत ते ऊस टाकते ते. आम्ही काय करतो, फक्त पावसापुरती आपण चारा विकत घेतो. आता आपल्या घरचा कंटिन्यू त्यासने आपला घरचा वगैरे 8 महिने आपला चारा असतो घरचा. म्हणजे घरची मका 8 महिने हो, घरची मका. विकत आम्ही कसं करतो, मका विक्स मेगा स्वीट हे 2 प्रकार देतो आम्ही. विकत चारा कसा भेटतो तुम्हाला? विकत चारा आता मका 4,000 रुपये टन आपल्याला. 4,000 रुपये टन मक्का. आणि ऊस घ्यायला गेले तरी 4,000 रुपये. म्हणजे मक्का घेतलेली परवडते. कसं दूध वाढतं. काय काहींचा गैरसमज कसं आहे, ऊस जास्त दिवस जातो, मका जास्त दिवस जात नाही. आता आपण 45 किलो मका खाते, ती काय 45 किलो ऊस खाऊ शकत नाही. 25 किलो तिचं विषय सांग. त्यामुळे ते काय करते, ती काही गोटवाले मग ऊस परवडतो. काही कसं असतंय, कंटिन्यू दूध तेवढं राहत नाही ना. कमी जास्त दूध होतं, गाय गाभण राहतात, आटते. ते कंटिन्यू मका घालायची तर कंटिन्यू तेवढं दूध पाहिजे ना. कमी जास्त झाले परत असं बरोबर. त्यामुळे कंटिन्यू शक्यतो कोण घालत नाही मका, पण आम्ही घालतो. कारण की आमचं कसं असते, आता गाई 8 दुधावर आहेत. आता 11-9 बंद आहेत. आता त्या 9 1-2-3 महिन्यात चालू होतील वेळेला. त्यावर हे 8 असं कंटिन्यू चालू असते, सायकल चालूच असते. आता सरकारी योजनेचा कधी लाभ घेतला का? नाही, आपण सरकारी म्हणजे कुठलं म्हणजे प्रकरण वगैरे? प्रकरण नाही. आपण हे सगळं शून्यात उभं केले, त्यामुळे प्रकरण आम्ही कर्ज देतो असं काढत नाही. म्हणजे सगळं गायींच्या जीवावर, दुधाच्या पैशावर. दुधाच्या पैशावर. बरोबर, ठीक आहे. एखादा नवीन तरुण आहे ज्याला व्यवसाय करायचा आहे, त्यांनी करावा का? हो, साहजिक आहे, करावं. आता सगळं मॉडिफाय झाले, सगळं आता तिथल्या तिथं हे आले. कशा पद्धतीने केला पाहिजे तेव्हा त्याचा फायदा होईल व्यवसाय? सुरुवातीला कसं आहे, गोठा बांधलेला जास्त पैसे खर्च करू नये. शक्यतो पहिल्यांदा ओपन गोठ्यात आपली सोय करावी. आणि 1-2 गायींचं असं पार्लर करून आपण त्यातच सुरुवातीला केलं तर चालते. जास्त पैसे खर्च करून उपयोग नाही. म्हणजे कमी शेडवर खर्च. कमी शेडवर खर्च, म्हणजे गायवर जास्त खर्च केला पाहिजे.
त्याचा इम्पोर्टेड वासरं घेऊन आपलं तयार करून त्यांचे बच्चे करून त्याच्यावर पैसे खर्च करा. गोट्यावरती पैसे खर्च करून काय उपयोग नाही. आता ओपन गोटा आता आम्ही ओपन गोटा बांधला, आता 12 आपला ओपन गोटा तयार आहे. आता ह्या 2 गोट्यांचा उपयोगच काय? हो बरोबर आहे. गाय फक्त दुधाला येणार जाणार नाही. हो. पैसे तर वेस्टेज आहेत. हो. त्यासाठी मिल्किंग पार्लर जर केला असता तर कमी खर्चात झाला कमी असता. खर्च झाला असता. ते आपलं नियोजन होतं ना हा, हा. 12 ओपनचं. हा. आता कसं व्हायला 12 ओपन करायचं कारण काय, की आता पाऊस एकसारखा काय कंटिन्यू 7 महिने पाऊस आता चालू होता. हो. 7 महिने गाय बांधून हो. गाय बांधून असले की दुधाला फरक पडतो का? तर 100% पडतो. त्यांचे पाय दुखणे, आजार चालू होते ते. कोणाला पोटात दुखते, काय होते. त्यामुळे ते म्हणले आपण 12 ओपन गोटा बांधायचा म्हणून ह्या वर्षी आम्ही 12 ओपन गोटा केला. गोट्याचा खर्च साधारण किती आला? गोट्याचा आता खर्च 6-6.5 लाख रुपये आपल्याला गेले. मुक्त गोटा मुक्त करण्यासाठी गोटा. म्हणजे शेड वगैरे बरोबर. शेड, पत्रा बित्र सर्व. आता जी बाउल बसवली त्याला खर्च किती आलाय? बाऊलला जास्त खर्च येत नाही. हा. बाऊल 2-2.5 रुपये सगळं बाऊल सीट, होय. पाईपिंग. म्हणजे अगदी फायदेशीर. मला तीच आवडली. म्हणजे गाय आपल्या मनाने येऊन पाणी पिऊन हो, जात, पाणी वेस्ट होत नाही, काय नाही. ठीक आहे. आणि कसं आहे ते प्रत्येक साफ करत बसाय कसं होतं, सिमेंटची टाकी असली तर ती साफ करायला लागते. हो. त्याला काय काळानंतर ती शेवा येते, त्याला चुना होय. लावा, हे लावा. होय. त्याची सिस्टीम आहे ना. हे आपलं या पाणी प्यायला जावं फ्रेश मध्ये, जेवढं पाहिजे तेवढं प्यायचं फ्रेश पाणी. तर तुम्ही गोट्यामध्ये खिल्लार गाय पाळलेली आहे, म्हणजे ती का पाळलेली आहे? खिल्लार गाय आम्ही आतापर्यंत पाळत नव्हतो. हा. आता आमचे जोडीदार आहेत अमोल कलकर, सुशांत जाधव. हा. म्हणजे एक तरी गोठ्यात पाहिजे. हा. आपण एवढ्या वर्षी, आता तू एवढ्या वर्षी जाणता, तुम्हाला एक तरी खिल्लार पाहिजे. हा. या व्यवसायात खिल्लार पाहिजे. पण त्या खिल्लारचं भरपूर हे आहे. म्हणजे आपण म्हणतो का नाही, त्याचा आपल्याला इन्कम काय नाही, पण त्याच्यापासून आपल्याला फायदा भरपूर आहे. आता हा व्यवसाय फायद्याचा करायचा आहे असला, कशा पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे? फायद्याचा व्यवसाय आता कसं झालं, आता फायदा व्यवसाय करायचा म्हणलं, आता सुरुवातीला ब्रीडच्याच गाई. आता काय करतं माणसं, पंजाबी त्या गाई आपल्याकडे चालत नाही. आपल्या इथनं बेंगलोर, आपल्या इकडं असे सांगोला, टॉपच्या गाय भेटतात का? तर भेटतात. ब्रीडच्या गाय भेटते ते. त्यातले आपले एक 2-3 पाडे गाई तयार करून त्यांचे बच्चे तयार करून धंदा वाढ करावी. अचानक अशी वाढ होऊ शकत नाही. म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्याने कसं आहे, सक्सेस होईल याची पण गॅरंटी नाही. समजा आपण 5 गाई आणल्या, चुकून जर एखादी दगावली, आता एका गायची कामात 1.5 लाख रुपये, लाख रुपये, ते फटका सहन होणार नाही. नवीन सुरुवातीला धंद्यात असल्यावर एकदा रुटीनला बसल्यावर एखादं गाय हे झाली, आपण वासरं तयार, बच्चे कालवड तयार करतो, त्यामुळे त्यातून तो खर्च निघून जातो, तो येत नाही. गोट्यावर किती लिटरची गाय पाहिजे व्यवसाय फायद्याचा? गोट्यात कमीत कमी आता काय झालं, 25 लिटरच्या आत गाय चालत 25 लिटरच्या वरतीच गाय पाहिजे. कसं आहे, सरळ हिशोब आहे, 25 लिटर. आता गायला दुधाला दर किती, 37-38. सगळे डेअरी देतात असं नाही, सगळे डेअरी देतात नाही. आता ज्याचा गोठा आहे त्याचं फक्त डेअरीला जाईल. ज्याच्या 3-4 गाय ते स्वतः घालू शकत नाही. एवढं प्रत्येक कानात कमी येतं, ते काही घेत नाहीत. त्यासाठी असं प्रायव्हेट मध्ये घालायला लागतं. तो काय एवढा दर देत नाही, मग ते 2 रुपये कमी करून दर देणार. 37 रुपये, 40 रुपये जरी दर धरला, 25 जरी 1000 रुपये त्याचा खर्च झाला, 1000 रुपये दुधात झाले. 25 लिटर दूध देते म्हणजे 3.5 किलो तर खाद्य पाहिजे. आता गोळीचा रेट आहे 1700-1800 रुपये पोत. 35 रुपये किलो गोळी पडते. 35 न आता हिशोब केला तर 7 किलो दूध झालंय बा, हिशोब करणार 250 200-250 रुपये खाद्य. चारा 40 किलो घातला तर 160, म्हणजे 400-450 रुपये त्यालाच जाणार आहे. मिनरल मिक्सर आलं, कॅल्शियम आलं, राहिले किती 550. कंटिन्यू 550 राहणार आहेत का? ते नाही. ते सुरुवातीला तुम्हाला 2-3 महिने राहतील. त्यासाठी आम्ही अभ्यास करून जेवढे गाय जास्त काळ दूध देतील, टिकून दूध देणार पाहिजे. जास्त दूध देणार उपयोग नाही, टिकून दूध राहिलं पाहिजे. तुमची आज 50 लिटर देते आणि 2 महिन्यात 20 लिटर देते, तर उपयोग काय नाही? बरोबर असं आहे ना. कंटिन्यू दूध दिलं पाहिजे, कंटिन्यू दुधात राहिलंच पाहिजे. आता मगाशी तुम्ही म्हणजे चारा बघत असताना गावाने मध्ये आम्ही मक्याची किरडी बघितली, म्हणजे ती हे काय ते बेबीकॉर्न मक्याची किरडी आहे. विषय कसा आहे, नोव्हेंबर-डिसेंबर महिना संपला की ते वडच हे करून मका तिकडे संपते, ते 2-3 महिने स्टॉप होते. ते आपल्या इथं कडेगाव मध्ये फॅक्टरी आहे, तिथून आपल्याला पाला येतो. कंटिन्यू 3-4 महिने पाला येतो. तो कसा भेटतो? तो आपल्याला 4 रुपये किलो. 4 रुपये किलो, 4000 रुपये टन नाही गाडी. रोज विकत घेता का? नाही, हे कसं आहे, आता मार्च महिन्यापासून आपला चारा चालू. मार्च महिन्यापासून आपला चारा होता. मार्च महिन्यापर्यंत आपण घालतो, फेब्रुवारी एंडिंग पर्यंत आपला पण चारा असतो. त्याच्यात थोडाफार आपला चारा असतो, 100% विकत नसतो. बरोबर, ठीक आहे. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असाच व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.